मंजिरी, आवरलं का गं बाई? फार वेळ झाला आहे. घरातील सुद्धा कामे अजून बाकी आहेत. आवर पटपट. आईने तिला जरा मोठ्यानेच आवाज दिला. तशी बाहेर काम आवरणारी ती पटकन आत गेली. पण आता जाता जाता जिन्यातून जाणाऱ्या अंशला तिचा धक्का लागला. तो जरा घाईत होता, त्यामुळे त्याची बॅग खाली पडली आणि त्याचा राग सुद्धा वाढला. मूर्ख, बघून नाही का चालतायत? डोळे दिले आहेत ना देवाने, असं म्हणून त्याने तिच्या हातातून आपली बॅग काढून नाहीतर जवळजवळ हिसकावूनच घेतली आणि निघून गेला. मंजूच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. सवय होती तसं तर असं सगळ्यांची बोलणे ऐकण्याची, परंतु त्याचं बोलणं जणू जिवारी लागलं होतं तिच्या. ती तशी डोळे पुसत पुसत घरात आली. किचनमध्ये खूप सारा भांड्यांचा पसारा साचलेला होता. तिने तो आवरायला घेतला. तितक्यात आई आली. बोलू लागली, काय रोज रोज जातेस ग त्या म्हातारीला मदत करायला? तिचे पोरं गेलेस तिला सोडून आणि तू जातेस तिचं हवं नको ते बघायला. जाऊ दे गाई, एकटीच असते ती, तिला पण तेवढंच आधार. कर बाई काय करायचं ते, आणि पण घरातील सगळं आवरून जात जा. माझ्याच्याने नाही होत आता काम. माझी पूर्वा येणार आहे उद्या, तर घर कसं सगळं लख्ख करून ठेव. ती माहीत आहे ना, मोठ्या घरातील आहे, त्यांना नाही आवडत असलं काही. नशीब थोर ग माझ्या पूर्वाचं, नाहीतर तू. जणू झिडकारूनच आई बोलून गेली. मंजूला वाईट वाटत होते, पण करणार काय होती ती. तिच्या बाबत खरंच वाईट घडले होते. मंजू मोठी होती, समजदार होती, सगळ्यांना धरून चालणारी होती. तेच पूर्वा तिची छोटी बहीण अतिशय गर्विष्ठ आणि शौकीन होती. कॉलेजमध्ये तिचं एका मुलासोबत अफेअर होतं. त्याच्यासोबत लग्न करायला ती अडून बसली. घरातले तिच्यासाठी तयार झाले, पण मंजिरी मोठी होती, त्यामुळे तिचं लग्न अगोदर करणे जरुरी होते. सगळ्यांनी ही अडचण पूर्वाच्या होणाऱ्या सासरी बोलून दाखवली. त्यांनी त्यांच्या नात्यातला एक मुलगा मंजिरीसाठी दाखवला. घरातल्यांनी सुद्धा कुठलाही तपास न करता अगदी डोळे झाकून त्याच्यासोबत मंजूचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर पूर्वा तर फार फार खुश होती. मनासारखं सगळं काही मिळत होतं. मंजूचे सुद्धा लग्नानंतर 1 महिना अगदी सुरळीतपणे गेला. त्यानंतर मात्र तिच्या बिचारीच्या नशिबाचे जणू चक्रच फिरले. परिस्थितीने अतिशय चांगला असल्याने मुलगा अतिशय बिघडलेला होता. एकुलता एक होता, त्यामुळे तो व्यसनी होता. त्याला नको ते नाद होते. एक दिवस मंजू देवपूजा करीत होती. तो दारू पिऊन आला. त्याने तिला बसलेलं बघितलं. मागचा पुढचा विचार न करता त्याने सरळ जाऊन तिला उचलून घेतलं. तीही घाबरली. काय घडतंय अचानक तिलाच कळेना. त्याने तिला रूममध्ये नेले आणि अंगाला नको तसे स्पर्श करू लागला. होता तर हक्काचा नवरा, परंतु त्याचं हे वागणं तिला विचित्र आणि किळसवाणं वाटत होतं. तिने त्याला विरोध केला, पण त्याच्या ताकदीपुढे तिची ताकद अगदीच कमी पडली आणि समाजमान्य असलेल्या नात्यामध्ये जणू तिच्यावर त्याने जबरदस्तीच केली. असह्य वेदना होत होत्या तिला, परंतु तो मात्र एका विक्रमी निद्रेत होता. ती रात्र तिने रडून रडून कशी तरी काढली. दुसऱ्या दिवशी तिने आपलं सगळं आवरून त्याबद्दल सर्व काही आईला सांगण्याचे ठरविले. ती आईला फोन करणार की तो तिकडे आला आणि अतिशय प्रेमाने तिच्याशी बोलू लागला. जणू काही झालेच नाही. तिनेही नशेत झाली असेल चूक, म्हणून त्याला माफ करून टाकले. हीच गोष्ट आता एकदा दोनदा नाही तर बऱ्याच वेळा घडत होती आणि आता ती यातून पूर्णतः तुटली होती. तो फक्त तिला एक शारीरिक सुख देणारी वस्तू म्हणून वापरत होता. बायको म्हणून तो तिला कुठेही नेत आणत नव्हता. बाहेर ऑफिसमध्ये वेगवेगळ्या मुलींसोबत त्याचे रिलेशनशिप होते. तो बाहेर वेगवेगळ्या मुलींना घेऊन फिरत असे. हे जेव्हा तिला समजले तेव्हा ती पूर्णपणे तुटली होती. तिने त्याला त्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तो तिला मारहाण करू लागला, त्रास देऊ लागला. कुठल्याही गोष्टीला विरोध केला तरी तो तिला शारीरिक मानसिक त्रास देत होता. ती त्याच्या आवाजाने सुद्धा आता घाबरू लागली होती. तो तिला तिच्या बहिणीचं आयुष्य खराब करण्याची धमकी द्यायचा, त्यामुळे ती बिचारी घाबरून त्याच्याच घरात राहत होती. द्विधा मनस्थितीत अडकलेली मंजू आता मरून जावे ह्या विचारात असताना एक दिवस अशीच घरातून पळून जाऊन रस्त्याने सैरावैरा धावत सुटली. मुसळधार पाऊस येत होता. ती एका गाडीला जाऊन धडकली आणि बेशुद्ध झाली. गाडीतील व्यक्तीने तिला उचलून गाडीत टाकले आणि सिटी हॉस्पिटलला नेले. त्यांनी जेव्हा तिला उचलले तेव्हा तिचा चेहरा स्कार्फने पूर्णपणे झाकलेला होता. तिच्या हातावर फक्त एका फेरीटेलचं टॅटू होतं. ते त्याने बघितलं आणि आपल्या कामाला तो निघून गेला. तिला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. डॉक्टरांनी तिची विचारपूस केली तेव्हा तिच्या आईचा पत्ता मिळाला. डॉक्टरांनी तिच्या आईला कळविले. आईने तिला बघितले. डॉक्टरांनी आईला बोलून तिच्या शारीरिक त्रासांची, जखमांची कल्पना दिली. आईनेही मोठ्या नाईलाजाने आणि मुश्किलपणे तिला घरी नेले. मात्र जेव्हा इकडे तिच्या नवऱ्याला समजले ती घरातून पळून गेली आहे तेव्हा तो तर रागाने लालबुंद झाला होता. त्याला आता ती कुठल्याही परिस्थितीमध्ये हवी होती. मात्र आता आईकडे जाऊन तिला त्रास देऊ तो शकत नव्हता. तोच मंजू इकडे बेडवर झोपलेली होती आणि खिडकीतून बाहेर बघत होती. तिला फोनवर बोलताना एक व्यक्ती दिसला. तोच होता ज्याने तिला वाचविले होते. तिने त्याला भेटायला जाण्यासाठी म्हणून बाहेर आली,
पण तोवर तो आपल्या गाडीत बसून गेला सुद्धा होता. होईल का मंजू आणि तिच्या त्या अनोळखी व्यक्तीची भेट? काय वाटते मग तुम्हाला? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर कशी वाटली ही कथा जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.